बाबुळगाव येथील भाऊसाहेब भोरे शिवशक्ती महाविद्यालयात जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. भाऊसाहेब भोरे शिवशक्ती महाविद्यालय बाबुळगाव येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सांस्कृतिक समिती प्रमुख डॉक्टर विकास टोणे, तर प्रमुख अतिथी म्हणून प्राध्यापिका डॉक्टर प्रतिभा काळमे, प्राध्यापिका प्रीती मोकडकर उपस्थित होत्या. यावेळी सरस्वती पूजन व विद्यापीठ गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापिका डॉक्टर प्रतिभा काळमे यांनी केले. जागतिक महिला दिन साजरा करण्यामागची पार्श्वभूमी व उद्देश त्यांनी प्रास्ताविकातून विशद केला आणि महिलांनी विविध क्षेत्रात केलेल्या उत्तुंग कार्याचा आलेख मांडला. या प्रसंगी आकांक्षा उंडे, पायल उभाडकर व स्नेहा एलोरे या विद्यार्थिनींनी आपले मनोगतही व्यक्त केले. या कार्यक्रमादरम्यान विविध क्षेत्रात कार्य करणारी प्रथम भारतीय महिला या विषयावर प्रश्नमंजुषा आयोजित करण्यात आली होती. या प्रश्नमंजुषेचे निवेदन प्राध्यापिका प्रीती मोकडकर यांनी केले. उत्तर देणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यास पेन देऊन गौरवण्यात आले व प्रश्नमंजुषा स्पर्धेत प्रथम येणाऱ्या 3 विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. त्यात आकांक्षा उंडे, दिव्या मेंढे तर पायल उभाडकर. या स्पर्धेचे अवलोकन प्राध्यापक डॉक्टर सुनील ईश्वर व प्राध्यापक डॉक्टर अमित दारुंडे यांनी केले. या प्रसंगी विद्यार्थ्यांना भारताची एव्हरेस्ट कन्या अरुणिमा सिन्हा यांची प्रेरणादायी व्हिडिओ क्लिप दाखवण्यात आली. तसेच तू खुद की खोज में निकल, तू किस लिए हताश है ही अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील प्रेरणादायी कवितेची क्लिप दाखवण्यात आली. डॉक्टर विकास टोणे यांनी अध्यक्षीय भाषणातून देशाच्या प्रत्येक क्षेत्राच्या प्रगतीत महिलांचा महत्वपूर्ण वाटा आहे. आज सर्व क्षेत्र महिलांनी काबीज केलेले असून त्या सर्व क्षेत्रात प्रगतीपथावर देखील आहेत. तेव्हा अशीच वाटचाल समाज विकासात, देश विकासात महिलांनी करावी अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाचे संचालन दीप्ती कावरे या विद्यार्थिनींनी तर आभार प्रदर्शन आकाश उंडे यांनी केले. आयोजित कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर हेमंत बारटकर यांनी आयोजकांचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉक्टर सुनील ईश्वर, प्राध्यापिका प्रीती मोकडकर यांनी सहकार्य केले. या कार्यक्रमाला बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते.